जिल्ह्यातील पुरातन चांदोबाचा लंब येथे माऊलींचा पहिला उभा रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यादरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुरातन चांदोबाचा लंब येथे पारंपरिक पहिला उभा रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी, भाविक आणि दिंड्यांनी रिंगण सोहळ्याचा दिव्य अनुभव घेतला. माऊलींच्या अश्वाने रिंगण पूर्ण करताच उपस्थित वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात आनंदोत्सव साजरा केला. या पवित्र क्षणाचे दर्शन घेण्यासाठी परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने पुढील प्रवासाला प्रस्थान केले. सातारा जिल्ह्यातील या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्ती, समता आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला. वर्षे वाट बघितली मी या क्षणात. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.